आत आले तर चालेल का? या ना, या प्लीज, या बसा. नमस्कार. नमस्कार. मला ओळखलत ना? हो, समीरचे मामा. आणि हिचा मामे सासरा. बसा ना, पाणी आणू? नाही नको. समीरची आई कशा आहे? अहो तुमची कृपा, आता पूर्णपणे बरी झाली ती. माझी कसली कृपा? ही तर देवाची कृपा आहे. हे प्रमिला, हे प्रमिला, अगं बघितलंस का कोणाला ते? राहू दे, झोपल्या असतील त्या. नाही नाही, झोपली नाहीये ती, बघा आलीच. प्रमिला, ह्याच त्या नमिता प्रधान. नमस्कार. नमस्कार. खरं म्हणजे तुम्ही काय मला नमस्कार करता? तुमच्यामुळे माझा जीव वाचला. मी तुमचे आभार मानायला पाहिजेत. आशू, जरा सरबत बनव ना. नाही नको. खरं तर या बाजूला आले होते, म्हटलं सहज आशू भेटते का बघावं. नाही, तुम्हाला भेटण्याचा योग होता म्हणून आलात तुम्ही. असेल असेल, तसंही असेल कदाचित. मग किती दिवसांचा मुक्काम आहे? आय मीन म्हणजे किती दिवस राहणार आहात? कधी जायचं वगैरे ठरलं? म्हणजे तेच तर मी आशूला विचारलं होते. काही आमची परतीची रिझर्वेशन झालेली नाहीयेत, पण दादा उद्या करेल ना काहीतरी खटपट. अहो मामा, असं कसं करून चालेल? ही मुंबई आहे, इथे 3-3, 4-4 महिने तिकीट मिळत नाही, वेटिंग असतं सतत. हो की नाही ग? हो. अरे देवा. त्यापेक्षा एक केलं तर काय आहे, आमचा ऑफिसचा माणूस जाणार आहे जालन्यासाठी, त्याचंही काम आहे आणि त्यालाही बुकिंग मिळालं नाहीये. पण काम तर अर्जंट आहे, ते करायलाच हवं. त्यामुळे आम्ही त्याला ऑफिसची गाडी देणार आहोत. तो उद्या निघणार आहे. तुम्ही दोघं का नाही जात त्याच्याबरोबर? म्हणजे आरामात गाडीने प्रवास करता येईल. आशू, नाही म्हणजे पण लगेच उद्याच? हो आई, तुम्हाला तिकीट मिळायला खरंच खूप प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा तुम्ही गाडीतून आरामात गेलात तर किमान आम्हाला काळजी तरी राहणार नाही. आशू बाळा, तुझं काय म्हणणं आहे? मिसेस प्रधान बरोबर म्हणतात. तुमची तब्येतही बरी नाहीये, आत्ताच आजारपणातून उठलाय, तर आराम करा. बरं बाई, तसं तर तसं. ठीक आहे, मग मी येते. सकाळी गाडी पाठवते. मी बोलेन आशुशी आधी. हां, इतक्यात निघाला? हो, खरं तर इथे सहजच आले होते. योगायोगाने तुमची भेट झाली. आता उशीर झालाय, मी येते. अश्विनी येतेस ना? हो, मी येते. सोडायला आलीच. आज मनावर दगड ठेवून तुला इथे राहायची परवानगी देते, पण ह्याच्या पुढे 9 महिने असं नाही चालणार. काळजी घे आणि सकाळी लवकर घरी परत ये.
आज पहिल्यांदाच शुभंकरला इतकं अपसेट झालेलं पाहिलंय मी. इट वॉज हाय टाइम फॉर दिस. तुला खरं सांगू का, जगातले सगळे पुरुष हे भाऊक आणि हळवेच असतात. अच्छा. तुला असं वाटत नाही? यू आर टू इम्पॉसिबल पलाश. यू मीन टू से इररेजिस्टिबल. म्हणजे बघ ना, तरी सुद्धा मीराने तुला मला सोडून ये असं सांगितलं. जनरली बायका पुरुषांवर एवढा पटकन विश्वास नाही ठेवत. आणि त्यातनं तू मोठा एक सेलिब्रिटी आहेस, हँडसम आहेस, डॅशिंग आहेस. कमाल आहे बाई मीराची, खरंच. माझी बायको आहे ना, ही खूप वेगळ्या टाईपची आहे. तिची संशयी, कोत्या मनाची, आदळापट करणारी नाहीये. आणि मुख्य म्हणजे तिला मी अशी संधीच देत नाही. जे काही आहे ना ते सरळ स्पष्ट सांगून मोकळा होतो. सगळं सांगतोस. व्हॉट डू यू मीन बाय दॅट? नाही म्हणजे मॅगझिन्स मध्ये तुझ्याविषयी बरेचसे गॉसिप्स येतात. स्टिल शी बिलीव्स यू. या अशा छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं असतं. आता मला तुझ्याकडे लक्ष द्यायला हवं. व्हॉट? घरी सोडायचं ना? ओ या. चला प्लीज. थँक्यू. उगाच एवढ्या साड्या आणल्या. इतक्या लगेच निघायचं माहिती असतं ना तर एका पिशवीत 2 पातळ भरून भागलं असतं. ए प्रमिले, सकाळपासून किती खंतावतेस ग तू. कळत कसं नाही तुला? कळतंय रे मला. त्या नमिताच्या आग्रहाला बळी पडायला लागलं तिला. माझ्या ऑपरेशनच्या वेळी आयत्या वेळी एवढे पैसे दिले ना त्यांनी. आपले हातही दगडाखालीच अडकलेत. अगं आणि त्याहून महत्वाचं, तुझा प्रवास सुखाचा व्हावा म्हणूनच तिने केलं नाही हे सगळं. खरंय रे सदा. अरे पण माझं मेलं आईचं मन. मला आपलं वाटतं रे की समीर काही माझा दिसणार नाही वर्षभर. मला निदान आशू बरोबर तरी राहावं 4 दिवस. तिला चांगलं चांगलं खायला प्यायला घालावं. शिवाय देवदर्शन सुद्धा राहिलंच. ए पुरे ग आता. चल आटप बघू लवकर. ते करावं लागणारच आहे रे. किती उगाळलं तेच तेच तरी आपल्याला निघायला लागणारच. हे बघ, फक्त आपल्या आशूची मैत्रीण म्हणून त्या नमिताने सगळं केलंय बरं का तुझ्यासाठी. पण सदा हे जरा जास्तच नाही वाटत? म्हणजे नाही म्हणजे नमिताचा खूप जीव आहे आशूवर. पण आशू तेवढी मोकळी नाही वाटली वागताना. अगं त्या कर्जामुळे तिचं बोलणं खुंटलंय आणि त्यातनं आपण आज लगेच निघालोय. हिरमुसले ग बिचारी ती. आता त्या नमिताचा जीव तिच्यावर असणारच, कारण आपली आशू आहेच तशी. बरे लवकर आवर, मी ती औषधं भरायची राहिली ती देतो तुला. चल. बघितलं शुभ, आशू अजून आलेली नाहीये. नीता, एवढं का टेन्शन घेतेस तू? येईल ती. अजून गेला नाहीस ऑफिसला? उशीर झाला की थांबत नाहीस तू? अश्विनीची वाट पाहतोस ना?
तुला तुझा आनंद व्यक्त तर सोड, साधा शेअर पण नाही करता आला काल. म्हणूनच कालची एवढी धडपड केली होती ना. मीता येईलच ती. तिची कारणंही तशी जेन्युइन आहेत. सकाळी लवकर इथे म्हणाली होती, अजूनही आली नाही ती. येईल. मी निघू. बाय. नाही. हॅलो. ओ हॅलो, वर्षा बोलतेय. ओ काय ग? ॲक्च्युली तुम्हाला थँक्स म्हणण्यासाठी फोन केला होता. थँक्स कशाबद्दल? काल रात्री पलाशला तुम्ही मला सोडायला सांगितलं होतं. काय ना, माझं घर थोडंसं अवे आहे, दॅट्स वाय थँक्यू सो मच. मग पलाशला थँक्स म्हण ना. नाही, ॲक्च्युली थँक्यू तुम्हालाच म्हणायला हवं. कारण काय ना, बायका जनरली खूप पॉझिटिव्ह असतात, संशयी असतात, आणि अशा वेळेला त्या बरोबर जातात सोडायला. त्यातनं पलाश एक सेलिब्रिटी आहे तरी सुद्धा. माय गॉड, हे एवढं काहीही माझ्या डोक्यातही आलं नाही आणि येतही नाही. पलाश शेअर्स एव्हरीथिंग विथ मी. ते तुम्हाला सगळं सांगतात? हो, म्हणजे आमचा एकमेकांवरचा विश्वास हाच आमच्या संसाराचा मंत्र आहे ना. खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात. एनिवेज थँक्यू सो मच. ठेवते फोन. बाय. मोस्ट वेलकम. बाय. बरं, सगळं घेतलंयस ना? बरोबर. तेच बघते. आई, तुम्ही शाल आताच विसरला. अगं आहे कुठे एवढी थंडी? अगं पण गाडी एसी असेल ना. मी आपला माझा स्वेटर मफलर वगैरे वरच ठेवलं. दे. नमस्कार करते. सुखात राहा, आनंदात राहा. तब्येतीची काळजी घ्या. मामा, नमस्कार करते. बाळ, नमिता प्रधानची मैत्री जप. अहो आई, कुठे आहात? आवरले की नाही तुमचं? पटकन आवरा. अहो खाली काय टकाटक गाडी येऊन थांबली आहे माहितीये. हा युनिफॉर्म मधला शोपर. तुम्हाला सांगू, आल्याला त्याने मला सलाम मेमसाप केलाय. आणि गाडीत ऑफिसची माणसं किती आहेत म्हणे? ऑफिसची माणसं कुणी नाहीत का, फक्त शोफरच होता. पण गाडी ऑफिसच्या कामासाठी जालन्याला जाणार होती ना अशू? हो, गाडी ऑफिसच्या कामासाठी. अगं गडपडतेस काय बावळट. अहो नमिता प्रधानचा फोन नव्हता का आला? आई, नमिताचा फोन आला होता 1 तासापूर्वी. तिने सांगितलं की ऑफिसच्या माणसांचं तिकडे जायचं कॅन्सल झालंय, त्यामुळे आता ती फक्त तुमच्यासाठी गाडी पाठवते. कमाल आहे नमिताची. नाही म्हणजे अशी मैत्री पाहिली नाही कुठे. या. थँक्यू. ऑपरेशन नव्हतं वाटतं? नाही, त्यामुळे आज चक्क उशिरा उठण्याची चैन करण्यात आलेली आहे. देवा. चहा गार नाही ना झालाय? नाही, डोंट वरी यार, आय विल मॅनेज. तू निघ. ए, मला हकलवतोस काय सरळ? क्या बात आहे. सकाळी सकाळी मॅडम मूड मध्ये. वर्षाचा फोन आला होता. वर्षाचा? मला म्हणत होती की तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तर पलाशला काल असं मला सोडायला वगैरे. काल तुझ्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला वर्षाने. जो कळलं ना? पलाश जोक सपाट. पण ती खरंच खूप इम्प्रेस झाली होती तुझा माझ्यावरचा विश्वास पाहून. माझ्यावरचा नाही, पण असं काय म्हणजे एवढी काय मोठी गोष्ट केली मी, मला सांग. काय नवरा बायकोच्या नात्यात विश्वास ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असायला हवी, नाही का? सगळ्या बायका तुझ्यासारख्या नसतात मीरा. आणि तसं असतं ना तर नवरा या कॅटेगरीतले सगळे पुरुष सुखी झाले असते. बट माय डार्लिंग. असू दे, मला कळलंय काय ते. मी आता निघते. बाय बाय.
आणि जर का सगळे नवरे माझ्यासारखे असते तर नो वे, नो चान्स. वा, आलीस तू? लवकर आलीस ग? सांगितलं होतं ना जाऊ नकोस म्हणून. तुझी माणसं आली आहेत म्हणून गेली होतीस ना तिकडे? तसं नाही, मी पण माझ्या माणसांचं काय? मीरा आणि पलाश इकडे आले होते. त्या दोघांना जर भेटायचं असेल ना तर 2-2 महिने आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. समोर उभे असले ना तरी तासन तास तात्काळ उभं राहावं लागतं त्यांच्याशी 4 शब्द बोलण्यासाठी. सगळी कामं टाकून इकडे आले होते केवळ माझ्यासाठी, माझ्या आनंदासाठी, माझ्या बाळासाठी. 4 तास वाट पाहिली त्यांनी तुझी. त्यांना तुला ग्रीट करायचं होतं म्हणून आले होते ना इकडे. जो आनंद आम्हाला इतके वर्षांनी मिळाला होता तो आम्हाला साजरा करायचा होता. त्यासाठी आम्ही उतावीळ झालो होतो. पण तो तू साजरा करायला आली नाहीसच ना. तुला आमच्या आनंदाची काय किंमत? हा, तुझ्या सगळ्या अटी मी मान्य केल्या होत्या, पण तो क्षण तू मला साजरा करू दिला नाहीस ना. आई आणि मामा आले होते म्हणून मला काल नाही येऊन आमच्या उत्साहावर पाणी ओतलंच. आज सकाळी पण तुला लवकर नाही येता आलं. शुभंकर तुला भेटायला थांबला होता. शुभला तुला भेटायचं होतं पण नाही ना. तुझ्या अडचणींपुढे तुला आमच्या गोष्टींची कशाला पर्वा असेल? तुझ्या लेखी आमच्या फिलिंग्सला काही किंमतच नाहीये, हो ना?